काम व्यवस्थित झाले तर जातीपातीहून गरज नाही. आम्ही माऊलीला चालला, आम्ही सगळे माऊली, आम्ही माऊलीला चालला, आम्ही जातीपातीला बघायला चाललो. परळी तालुक्यातून वारकरी आता हजारोंच्या संख्येने माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आळंदीच्या दिशेने रवाना झालेत आणि परळी बस स्थानकातली पहिली बस जी आहे ते आता आळंदीच्या दिशेने रवाना होती आणि माझ्यासोबत बरेच वारकरी आहेत. बाबा, पूर्ण शेतातले वगैरे काम झाले का? हो, झाले. बर, काय ह्या वर्षी काय देवाला मागणं असणार आहे तुमचं? काय नाही मागणं बाबा, आनंदात यायचं वारी करून शिरी वारी करून आनंदात माऊली सगळे यायचा, सुखरूप यायचं आपल्या घरी वारी करून. बर, सगळे काम वगैरे आटोपले? आटपले आता. बर, का बियाणं खत सगळं व्यवस्थित भेटलं का वेळेवर? व्यवस्थित भेटले. बर, पाणी पाऊस जरा कमीच आहे, कमीच आहे का? कमीच आहे पाणी. बर, मग व्यवस्थित पाणी पाऊस करावा हे मागणं तरी मागणार आहेत का नाही देवाला? त्याच्या मनावर आपल्या काय स्वाद्या नाही, मागून व्यवस्थित गेलं पण बर, आपल्या काय हातचं निसर्ग. कशी सोय केली तुमची? आता इथून ही बस आळंदीच्या दिशेने रवाना होती, जातायत तुम्ही, कशी सोय केली आहे? इथूनच सगळी सोय केली का? तुम्ही बसलात कुठून? बेलंबेहून. बेलंब्याला स्पेशल गाडी दिली होती. बर, सगळी तुमच्या गावातली मंडळी वारकरीच बसलेत मध्ये? सगळे आमच्या गावात एक 10-15 इंजगावचे, काही इंजगावचे भेट. बरं, फक्त स्पॉट तुम्ही तुमच्या बेलंब्यामधून ठेवला होता? बर, आता काय हे सध्या हे वेगळं राजकारण चालू या, वेगळं राजकारण चालू या, हे याच्याकडे कसं पाहताय? कुठंतरी समाधान दिसतच नाही लोकांमध्ये. काय हे सगळे समाधानी लोक दिसत नाहीत मावशी रेग्युलर सर? काय काय हे सगळं जातीपातीच राजकारण चालू आहे की? काय कुठं काम धंदे होईना म्हणायला लागलेत. महाराष्ट्र 10 वर्ष विकासापासून पाठीमागे गेले अशा देखील चर्चा वाटते. काय वाटतंय बरं ह्याच्याबद्दल? काय वाटतंय बाबा तुम्हाला? हे सगळं जातीपातीचं राजकारण, मुख्य मुद्दे तर तुमच्या बाजूलाच राहिले. काय वाटतंय? सगळं जातीपातीच राजकारण वगैरे चालू आहे. सगळे काम वगैरे व्यवस्थित झाले का? काम व्यवस्थित झाले तर जातीपातीहून गरज नाही. आम्ही माऊलीला चालला, आम्ही सगळे माऊली, आम्ही माऊलीला चालला, आम्ही जातीपातीला बघायला चाललो. कापूस सगळे व्यवस्थित, कापसाच्या बॅग वगैरे सगळ्या MRP रेट प्रमाणे भेटले का? काही शिल्लक पैसे वगैरे दिले? सगळं भेटलं, व्यवस्थित झालं या. फक्त पाऊस पाहिजे. माऊलीला विनंती करतो की यंदा आता पाऊस चांगला येऊ द्या. एवढी आमची नम्र विनंती आहे. हे आहेत प्रतिक्रिया. जातीपातीचं राजकारण काही जरी झालं तरी आम्ही माऊलीच्या वारीला निघालो, त्यामुळं माऊलीचा गजर जो आहे तो हे वारकरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन माझ्या बॅक साईडला बघितलं तर आणखीन काही वारकरी आपल्या सोबत आहेत. काय हे तुम्हाला या वर्षी आता अर्ध्या तिकटानं जात आहे, त्याच्यावर खुश आहेत का प्रशासनावर? आता जर तुम्हाला काय खुश आहेत का? आता सगळं तुम्हाला फ्रीच आहे ना? बर, काय हे आता तुम्हाला काही महिलांना हाफ तिकीट आहे, पूर्ण मोफत आहे, ह्याच्यावर खुश आहेत का तुम्ही? मोफतवरच चाललंय. बर, ह्या सरकारवर खुश आहेत का? तुम्हाला तर हाप आहे. आनंदी खुश आहेत आम्ही. बर, पहिलं किती तिकीट लागायचं? किती तिकट आम्ही अडाणीत, आम्हाला काही कळत नाही. पण आता हाप आहे. आपण जितकं फुल होतं तितकं हात झालंय. परत द्या म्हणले द्यायचं तिकीट, कमी द्या म्हणले द्यायचं, जास्त द्या म्हणले द्यायचं, वारीला जायचं. बस आम्हाला एवढंच कळतंय, बाकी काही कळत नाही. बस आमचं बोलणं. एकंदरीत पाहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. काय हाफ तिकीट झाले, सरकार वगैरे खुश आहेत का तुम्ही? बसची सोय सगळी व्यवस्थित झाली का? बर, गावातूनच भेटले. बर, काय सगळं जातीपातीचं राजकारण वगैरे चालू या, ह्याच्यावर काही वाटतंय का तुम्हाला? पण हे नेते मंडळींना जे काय प्रशासन आहे हे सर्वसामान्याचे काम वगैरे करतंय का सध्या? फक्त आणि फक्त नामाचा गजर आणि वारीच्या दिशेने मार्गक्रमण करतो. किती आतापर्यंत किती तिकीट फाटले तुमचे?
49 तिकीट पडले. बर, पूर्ण पॅकला पॅक बस आहे. बर, आता काय ही पहिली बस परळीमधून या आषाढी वारीच्या दिशेने रवाना होते, काय प्रशासनाकडून काही सोय वगैरे करण्यात आली? कोणाला? म्हणजे हे श्रीफळ वगैरे वाढून असं काही सोय आहे? नाही, रेग्युलर सारखाच. बर, बाकी काही प्रशासनाकडं तुमच्याकडं कंडक्टरकडं वगैरे काही मागण्या वगैरे करतात का प्रवासी? कुठं वेळ लागली तर थांबण्याची वगैरे तशी वेळ लागली तर थांबण्याची करतात ना. बर, किती स्टॉप होते ना आता आळंदीपर्यंत जाणे? इथून पुढे समजा आता प्रवासी 55 झाले 50 झाले तर गाडी थांबवण्याची गरज नाही. जर एखादं कुठं जर अंबाजोगाईला प्रवासी उतरणार असेल तर आम्ही डेपोमध्ये गाडी घालतो. बर, काय सगळे कामं वगैरे व्यवस्थित उरकले का? बर, आता फक्त वारीच्या दिशेनेच रवाना होत आहेत. एकंदरीत पाहिला गेलं तर राजकारण जर बघितलं, राजकारणाच्या कुणीही गप्पा मारत नाहीये. फक्त माऊलीचा गजेर जे आहे ते हे वारकरी करणार असल्याचं पाहायला मिळते. जातीपातीचे राजकारणाला एकदम बाजूला सारत आणि आतापर्यंत जे काही हे सगळे वारकरी जे आहेत ते शेतकरी आहेत. आम्हाला खत बियाणं हे सगळं वेळेवर आणि व्यवस्थितरित्या आम्हाला पोहोचलं गेलंय अशी देखील माहिती जी आहे ते या महिला वारकऱ्यांनी आपल्याला दिली. मात्र याच वारी दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूजच्या माध्यमातून देण्याचं काम करतो. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी.